नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC संयुक्त गट क परीक्षेच्या एक्झाम पॅटर्नबद्दल डिस्कशन करणार आहोत. क्लर्क टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट आणि एक्साइज इन्स्पेक्टर या परीक्षांसाठी MPSC कडून ही गट क परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेचा जो नवीन पॅटर्न आहे तो 2023 पासून लागू आहे आणि या नवीन पॅटर्नचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसेच टंकलेखन कौशल्य चाचणी याबद्दलची माहिती घेणार आहोत. तसेच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये किती पेपर असतात, एकूण गुण किती असतात, वेळ किती असतो या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तसेच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का आणि ते किती असते हे बघणार आहोत. तसेच या परीक्षांना मुलाखत असते का हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. सर्वात आधी आपण परीक्षेचे टप्पे बघूया. या परीक्षेचे मुख्य टप्पे हे दोनच आहेत, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. या परीक्षेमध्ये मुलाखत नसते, म्हणजे क्लर्क टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट आणि एक्साइज सब इन्स्पेक्टर हे जी पद आहेत यांना मुलाखत नसते, हे लक्षात ठेवा. दोन महत्त्वाचे टप्पे म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. त्याच्यानंतर तिसरा जो टप्पा आहे त्याच्यात काय कंडिशन आहेत ते बघूया आपण. टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाते, ही क्वालिफाईंग असते आणि ही कोणत्या पदासाठी घेतली जाते तर क्लर्क टायपिस्ट आणि टॅक्स असिस्टंट. मुख्य परीक्षा झाल्यानंतर ही कौशल्य चाचणी घेतली जाते या दोन पदासाठी. आणि एक्साइज सब इन्स्पेक्टरसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी नसते, त्यांच्यासाठी फक्त शारीरिक अर्हता आहे, म्हणजे तुमच्या फिजिकल काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या पूर्ण तुम्ही करायला पाहिजेत. सो याची माहिती आपण शेवटी दिलेली आहे की ही शारीरिक अर्हता काय आहे. सो एकंदरीत सर्वात आधी आपण पूर्व परीक्षेबद्दल बोलूया. पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ची जी पदे आहेत त्यांच्यासाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा होते आणि या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकच पेपर असतो, हे लक्षात ठेवा. हा एकच पेपर असतो ज्याचं नाव सामान्य क्षमता चाचणी आहे. तसेच हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात 100 गुणांसाठी, म्हणजे एक जो प्रश्न आहे तो 1 गुणाला आहे आणि प्रश्नाचं स्वरूप कसं आहे तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये. एक प्रश्न दिलेला असतो, त्याच्या खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात आणि योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो. आता याचा दर्जा कोणता आहे तर हा पदवीचा दर्जा आहे आणि याचं जे माध्यम आहे ते आहे मराठी व इंग्रजी. मराठी व इंग्रजी माध्यम म्हणजे काय तर हा जो पेपर आहे त्याच्यामधले जे 100 प्रश्न आहेत ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत दिलेले असतील. तुम्हाला जी भाषा सोयीस्कर आहे त्या भाषेतून प्रश्न वाचून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेचा कालावधी किती आहे तर तो 1 तास आहे, हे लक्षात ठेवा. 1 तासात आपल्याला हे 100 प्रश्न सॉल्व करायचे आहे, म्हणजेच 60 मिनिटामध्ये आपल्याला हे 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. सो इथं स्पीड मॅटर करते आणि ॲक्युरसी मॅटर करते. सो 1 तासात आपल्याला ॲक्युरसीनुसार हे 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामुळे जे टाईम मॅनेजमेंट आहे ते सुद्धा इथं महत्त्वाचं आहे. तर निगेटिव्ह मार्किंग आहे का तर पूर्व परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ती किती आहे तर ती 1/4 आहे किंवा 25% आहे, म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क आहे तर 1 मार्क आहे आणि याच्या 1/4 म्हणलं तर 0.25. समजा तुमचा एखादा प्रश्न चुकला तर तुम्हाला जे एकूण गुण मिळाले त्याच्यातून 0.25 मार्क कमी केले जातात, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे ही निगेटिव्ह मार्किंग आहे. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असेल आणि ती निगेटिव्ह मार्किंग 25% किंवा 1/4 आहे. म्हणजे समजा तुम्ही एका प्रश्नाची उत्तरे हे 2 दिली, म्हणजे तुम्ही पहिल्या प्रश्नाचे 2 सर्कल जर इथं तुम्ही ब्लॅक केले तर ते चुकीचं धरण्यात येईल, कारण की एकच उत्तर बरोबर असतं, तुम्हाला एकच सर्कल डार्क करायचा असतो. जर तुम्ही असे 2 सर्कल डार्क केले तर ते सुद्धा निगेटिव्ह धरला जाईल आणि तो चुकीचा प्रश्न धरला जाईल. तसेच एखाद्या प्रश्नाला तुम्ही हे जे सर्कल आहे तो अर्धवटच काळा केला, तो 50%च काळा केला तर ते सुद्धा निगेटिव्ह धरलं जाईल आणि त्याची निगेटिव्ह मार्किंग केली जाईल, हे लक्षात ठेवा. तसेच वरील प्रमाणे कार्यपद्धतीचं अवलंबन करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज ही अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. समजा तुमचे जर टोटल गुण हे 62.25 असे झाले तर ते तेवढेच ठेवले जातील. आधी काय व्हायचं, याला राऊंड ऑफ केलं जायचं, 63 केलं जायचं, पण आता असं होणार नाही. 62.25 असंच हे तुमचं टोटल राहील आणि याच्यानुसारच कट ऑफ लागेल, हे लक्षात ठेवा. तसेच एखाद्या प्रश्नाचं तुम्ही जर उत्तर दिलं नाही तर मात्र निगेटिव्ह मार्किंग होणार नाही, हे लक्षात ठेवा. समजा तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही तर तिथं निगेटिव्ह मार्किंग होणार नाही. सो एकंदरीत आपण हे पूर्व परीक्षेबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आता आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलूया.
मुख्य परीक्षा ही संयुक्त गट ब मुख्य परीक्षा होते. म्हणजे आधी काय व्हायचं, क्लर्क टायपिस्टची मुख्य परीक्षेचा पेपर वेगळा व्हायचा, त्यानंतर टॅक्स असिस्टंटचा वेगळा व्हायचा आणि एक्साईज सब इन्स्पेक्टरचा वेगळा व्हायचा. पण आता असं होणार नाही. 2023 पासून ह्या जे तिन्ही पोस्ट आहेत त्यांची जी मुख्य परीक्षा आहे त्याचा जी परीक्षा आहे ती संयुक्तच घेतली जाईल. म्हणजे वेगळे पेपर घेतले जाणार नाहीत. आता या मुख्य परीक्षेमध्ये पेपर किती असतात तर 2 असतात. प्रत्येक पेपरला 200 गुण आहेत. म्हणजे पेपर 1ला 200 गुण आणि पेपर 2ला 200 गुण असे एकूण 400 गुणांची ही परीक्षा आहे. आता त्याच्यातील पेपर 1ची माहिती घेऊया. पेपर 1 हा मराठी इंग्रजीचा पेपर असतो. याच्यामध्ये मराठीवर 50 प्रश्न विचारले जातात 100 गुणांसाठी आणि इंग्रजीवर सुद्धा 50 प्रश्न विचारले जातात 100 गुणांसाठी. म्हणजे इथं एक प्रश्न हा 2 मार्कला आहे हे लक्षात ठेवा. पूर्व परीक्षेत एक प्रश्न 1 मार्काला होता, पण मुख्य परीक्षेत एक प्रश्न 2 मार्काला आहे. हा डिफरन्स आहे, हा लक्षात ठेवा. सो पहिल्या पेपरचे जे एकूण गुण किती होतात तर 200. आता त्याच्यात दर्जा कसा आहे तर मराठीचा दर्जा हा 12वीचा आहे आणि इंग्रजीचा दर्जा पदवीचा आहे. आणि हे भाषेचे विषय असल्यामुळे त्यांचे जे माध्यम आहेत ते त्या भाषेचेच राहतील. म्हणजे मराठीचे प्रश्न मराठीतच राहतील, तिथं इंग्लिश ट्रान्सलेशन दिलं जाणार नाही. आणि इंग्रजीचे प्रश्नसुद्धा इंग्रजीतच राहतील, तिथं मराठी ट्रान्सलेशन दिलं जाणार नाही. आणि याच्यासाठी जो एकूण कालावधी आहे तो आहे 1 तास. म्हणजे पहिला जो पेपर आहे ज्याच्यात 100 प्रश्न आहेत, मराठीचे 50 आणि इंग्रजीचे 50, याच्यासाठी 1 तास दिला जाईल. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं आहे तर वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ फॉर्मॅटमधले हे प्रश्न असतील. जिथे एक प्रश्न दिला असेल त्याला खाली 4 ऑप्शन दिले असतील, तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे जो बरोबर आहे तो. त्यानंतर दुसरा पेपर जर बघितला आपण तर तो हा सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणीचा आहे. याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत 200 गुणांना, म्हणजेच एक प्रश्न 2 मार्काला आहे. याचा दर्जा पदवीचा आहे आणि याचं माध्यम मात्र मराठी व इंग्रजी आहेत. म्हणजे पेपर 2 मधले जे प्रश्न आहेत ते दोन्ही भाषेत दिलेले असतील, मराठी आणि इंग्रजी. तुम्हाला जी सोयीस्कर भाषा आहे त्या भाषेत प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि याच्यासाठी कालावधी 1 तास आहे. म्हणजे एका तासामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत पेपर 2चे, हे लक्षात ठेवा. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायीच आहे. म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्येच प्रश्न असतील, हे लक्षात ठेवा. सो एकंदरीत आपण मुख्य परीक्षेच्या ह्या 2 जे पेपर आहेत त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. आता याच्यात निगेटिव्ह मार्किंग कशी आहे तर याची सुद्धा निगेटिव्ह मार्किंग जी आहे मुख्य परीक्षेची ती सुद्धा 1/4च आहे. म्हणजे 25% गुण इथं वजा करण्यात येतील. आता इथं काय आहे मुख्य परीक्षेमध्ये तर एक प्रश्न 2 मार्काचा आहे, तर याच्या 25% किंवा 1/4 किती होतात तर 0.5. म्हणजे तुम्हाला तुमचा जर एक प्रश्न चुकला तर तुम्हाला जेवढे गुण मिळाले त्याच्यातून 0.5 मार्क वजा होतात. पूर्व परीक्षेमध्ये ते किती व्हायचे 0.25, कारण की तिथं प्रश्न 1 मार्काला आहे. पण मुख्य परीक्षेमध्ये 0.5 म्हणजे 0.50 एवढे मार्क वजा होतील. कशामुळं तर इथं प्रश्न 2 मार्काला आहे. सो अशा प्रकारे हा डिफरन्स आहे. तसेच तुम्ही एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तरे दिले तर ते सुद्धा निगेटिव्ह धरलं जाईल, किंवा अर्धवट सर्कल इथं तुम्ही डार्क केलं तर ते सुद्धा निगेटिव्ह धरलं जाईल. आणि तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तिथं निगेटिव्ह मार्किंग होणार नाही. तसेच अंतिम गुणांची बेरीज ही अपूर्णांकात असेल तर ती अपूर्णांकातच ठेवली जाईल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला 50.50 असे जर गुण भेटले तर ते तेवढेच ठेवण्यात येतील, हे लक्षात ठेवा. तसेच इथं जी फायनल मेरिट लिस्ट लागते ती या 400 गुणांवरूनच लागते, हे लक्षात ठेवा. इथं मुलाखत नाही आहे, त्याच्यामुळं जी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागते म्हणजे ज्याच्यावरून तुम्हाला पोस्ट मिळते ती या 400 गुणांपैकीच लावली जाते. तसेच आता एक टंकलेखन कौशल्य चाचणी आपल्याला माहिती आहे की रिसेंटली ॲड झालेली आहे. सो ही परीक्षा कशासाठी आहे तर ही परीक्षा 2 पदांसाठी आहे, टंकलेखन कौशल्य चाचणी. आणि हे 2 पदे कोणते तर क्लर्क टायपिस्ट आणि टॅक्स असिस्टंट. क्लर्क टायपिस्टमध्ये मराठी किंवा इंग्रजी याच्यापैकी एकच टंकलेखन कौशल्य चाचणी तुम्हाला द्यावं लागेल. आणि टॅक्स असिस्टंटसाठी या दोन्ही भाषेच्या तुम्हाला कौशल्य चाचणी द्यावं लागतील, मराठी आणि इंग्रजी. सो हे लक्षात ठेवा. एकंदरीत मुख्य परीक्षा झाल्यानंतर वॅकन्सीच्या 3 पट विद्यार्थी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी बोलावले जातात आणि त्यांची ही चाचणी घेतली जाईल. टंकलेखन कौशल्य चाचणी ही क्वालिफाईंग आहे. याचे मार्क्स मेरिट लिस्ट तयार करताना धरले जाणार नाहीत, हे लक्षात ठेवा. ही फक्त तुम्हाला क्वालिफाय करायची आहे. आणि ही जी टंकलेखन कौशल्य चाचणी आहे याची तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, टायपिंग स्किल टेस्ट सर्व माहिती. आणि हा जो व्हिडिओ आहे त्याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंट सेक्शनमध्ये मिळेल. तुम्ही या लिंकवर जाऊन हा व्हिडिओ बघू शकता आणि टंकलेखन कौशल्य चाचणीची सविस्तर माहिती घेऊ शकता. तसेच टंकलेखन अर्थ आपला सर्वांना माहिती की टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क टायपिस्टसाठी ही तर टंकलेखन चाचणी आपल्याला द्यायचीच आहे. पण त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपल्याला टायपिंग सर्टिफिकेटसुद्धा लागतं. जर कर सहाय्यक बद्दल आपण जर बघितलं तर मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि
इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट, अर्हतेचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. म्हणजे कर सहाय्यक जे आहे तिथं तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्हीचं टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. मराठीमध्ये किती 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट. सो हे लक्षात ठेवा, कर सहाय्यकसाठी या दोन्ही भाषेचं टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे. आणि टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये सुद्धा या दोन्ही भाषेची तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण करावं लागणार आहे. तर लिपिक टंकलेखनमध्ये मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट या अर्थाचं हे टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. म्हणजे इथं तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी याच्यापैकी एकच टायपिंग सर्टिफिकेट असला तरी चालून जातं आणि याचा जो स्पीड आहे तो सुद्धा इथं आपण बघितलेला आहे. सो एकंदरीत हे टंकलेखन कौशल्य चाचणीबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. ही क्वालिफाईंग आहे आणि ही 2 पोस्टसाठीच आहे. ते कोणत्यात आपण बघितलेलं आहे. आता शारीरिक अर्हता ही फक्त दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साईज सब इन्स्पेक्टरसाठी आहे. हे लक्षात ठेवा. जे विद्यार्थी एक्साईज सब इन्स्पेक्टरची मुख्य परीक्षा पास होतील त्यांची ही शारीरिक अर्हता बघितली जाईल. त्याच्यामध्ये उंची पुरुषांसाठी किती पाहिजे तर 165 सेंटीमीटर पाहिजे अनुवानी, कमीत कमी म्हणजे मिनिमम 165 पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असली तरी चालते. ही अनुवानी मोजली जाते, हे लक्षात ठेवा. आणि पुरुषांची जी छाती आहे ती किमान 79 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवून त्याच्यापेक्षा 5 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे एकंदरीत मिनिमम तुमची जी छाती आहे ती 79 सेंटीमीटर पाहिजे आणि ती 5 सेंटीमीटरने फुगली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि मुलींसाठी ही जो शारीरिक अर्हता आहे ती काय आहे तर मुलींची उंची ही किमान 155 सेंटीमीटर पाहिजे अनुवानी. सो हे लक्षात ठेवा. आणि इथं वजनाचा सुद्धा क्रायटेरिया आहे. पुरुषांची जी अर्हता आहे त्याच्यामध्ये वजनाचा क्रायटेरिया नाही, तिथं छातीचा क्रायटेरिया आहे. तर मुलींच्या ह्याच्यामध्ये वजनाचा क्रायटेरिया आहे, त्यांना किमान 50 किलो वजन त्यांचं पाहिजे, हे लक्षात ठेवा. सो एकंदरीत अशी शारीरिक अर्हता बघितलेली आहे. सो एकंदरीत आपण या परीक्षेचे सर्व टप्पे बघितलेले आहेत. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, टंकलेखन कौशल्य चाचणी, शारीरिक अर्हता आणि मुलाखत यांच्यासाठी नसते हे आपण बघितलेलं आहे. सो एकंदरीत सर्व एक्झाम पॅटर्न आपण इथं गट क परीक्षेचा डिस्कस केलेला आहे. सो येणाऱ्या परीक्षांसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.